सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। कुणी काय खावं हे सरकारने ठरवू नये, राज ठाकरेंचा इशारा। कत्तलखाने आणि मांस विक्री उद्याही चालूच राहणार असा निर्धार। कबूतरखान्यावरही सरकारला खडेबोल। मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांची तळागाळात ताकद। युतीबाबत राज ठाकरेंचं सूचक विधान। मुंबईत इतर पक्षांची ताकद नसल्याचं केलं वक्तव्य। 2014, 19 आणि 24 मध्ये मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे। राज ठाकरेंवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। बीड चाळा पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांना फडणवीसांच्या हस्ते चावी वाटप सोहळ्याआधी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास। मुंबईत आज विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका। 300 रुपये 80 कोटीच्या ट्रेनिंग सेंटर, 2 उड्डाण पोलीस स्टाफ वॉटरचं उद्घाटन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित। 15 ऑगस्ट पासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार। कोस्टल रोड लगत 5.25 किलोमीटरचा विहार क्षेत्र। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण। स्टँड करणारे खैर नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। रस्त्यावर प्रात्यक्षिक करणाऱ्यांचे टोचले कान। मिरज शहरातील मालगाव रोड अमरनगर परिसरात काल रात्री भीषण अपघात। मिरजमध्ये बेदरकार ड्रायव्हिंगचा बळी, महिलेचा मृत्यू। सांगली महापालिकेचा तुघलकी फरमान, व्यापाऱ्यांना बाजार परवाना घ्या अन्यथा दुकाने सील करू। बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद। 2,24,000 रुपयांच्या बनावट नोटांसह 2,94,000चा मुद्देमाल जप्त। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।